Good morning, dear students. Today we will talk on flexible budget numerical question. The expenses budgeted for production at 100% capacity of Infosys Limited, Jamshedpur are given below. Particulars and at 100% capacity, various expenses are given. For example, direct material rupees 6 lakh, direct works overhead rupees 2 lakh, basic wages rupees 2 lakh, fixed production overheads 80,000. Production expenses, that is marginal, it means variable, rupees 40,000. Administrative expenses, rigid means fixed, 40,000. Selling overheads, 10% fixed, 1,20,000. Distribution on cost, 80% variable, 60,000. And they have asked us to prepare a flexible budget for the production at 60% and 80% capacity, showing separately prime cost, works cost, cost of production, and cost of turnover, that is cost of sales. विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा जो आपला प्रश्न आहे, या प्रश्नामध्ये इन्फोसिस या कंपनीचं 100% जे काही प्रोडक्शन होत आहे, त्या 100% प्रोडक्शन करताना जो काही वेगवेगळा खर्च येतो आहे, त्या खर्चाची माहिती आपल्याला खालीलप्रमाणे दिलेली आहे. यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला डायरेक्ट मटेरियल दिलेलं आहे, त्यानंतर व्हेरिएबल फॅक्टरी ओव्हरहेड्स म्हणजेच वर्क्सचे ओव्हरहेड पण दिलेले आहेत. त्यानंतर बेसिक वेजेस म्हणजेच त्या ठिकाणी डायरेक्ट वेजेसची पण कॉस्ट दिलेली आहे. फिक्स प्रोडक्शनचे ओव्हरहेड पण दिलेले आहेत. प्रोडक्शन एक्सपेन्सेस मध्ये व्हेरिएबल एक्सपेन्सेस पण दिलेले आहेत. ऍडमिनिस्ट्रेशन एक्सपेन्सेस जे की फिक्स आहेत त्याची अमाऊंट दिलेली आहे. आणि सेलिंग ओव्हरहेड मध्ये मात्र या ठिकाणी कंसामध्ये 10% फिक्स असं लिहिलेलं आहे. म्हणजेच 1,20,000 10% फिक्स आहेत, म्हणजे 12,000 फिक्स असतील, तर उरलेले जे काही पैसे असतील म्हणजेच 1,08,000 रुपये हे जे असतील ते 1,08,000 हे व्हेरिएबल असतील, म्हणजेच 1,08,000 ही कॉस्ट 60% आणि 80%ला वेगळी येणार आहे. सिमिलरली डिस्ट्रीब्युशन ऑन कॉस्टच्या बाबतीमध्ये देखील जे काही टोटल 60,000 दिलेले आहेत त्या 60,000च्या 80% हा व्हेरिएबल एक्सपेन्सेस असणार आहे आणि 20% त्यातला फक्त काय असेल, फिक्स असेल. आणि ह्या सर्व दिलेल्या माहितीवरून आपल्याला 80% आणि 60% कॅपॅसिटीला आपल्याला प्राइम कॉस्ट किती असेल, वर्क्स कॉस्ट किती असेल, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन किती आणि टोटल कॉस्ट त्याची किती असेल हे आपल्याला या ठिकाणी काढून दाखवायचं. मग आपण सर्वप्रथम या ठिकाणी इन द बुक्स ऑफ इन्फोसिस लिमिटेड जमशेदपूर फ्लेक्सिबल बजेट आपल्याला 3 कॅपॅसिटीज मध्ये काढायचं आहे. पहिल्यांदा आपण कॅपॅसिटी घेऊया आणि जे आपले युनिट्स आहेत ते पर्सेंटेज मध्ये असतील, म्हणजे 60%, 80% आणि 100%. मग आता आपल्याला या ठिकाणी पहिल्यांदा जे काही दिलेलं आहे ते म्हणजे आपण टोटल कॉस्ट इथे काढणार आहोत. आणि आता पहिला आयटम या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे आणि तो म्हणजे डायरेक्ट मटेरियल. तर आपण इथे बघू शकता की आपल्याला क्वेश्चन मध्ये जे डायरेक्ट मटेरियल दिलेलं आहे ते 100% कॅपॅसिटीला किती दिलं आहे, 6 लाख असं दिलेलं आहे. म्हणजेच 100%ला जर 6 लाख असेल, म्हणजे 6 लाख भागिले जर तुम्ही 100 केलं आणि तर त्या तुम्ही मल्टिप्लाइड बाय 60 केलं, तर तुम्हाला त्याची जी कॉस्ट आहे ती 3,60,000 रुपये इतकी. सिमिलरली जर तुम्ही 6 लाख भागिले 100 गुणिले 80 केल्यानंतर आपल्याला 4,80,000 ही आपली व्हेरिएबल कॉस्ट म्हणजेच मटेरियलची कॉस्ट येणार आहे आणि 100%ला ती कॉस्ट 6 लाख रुपये असणार आहे. म्हणजेच मटेरियल हे व्हेरिएबल एक्सपेन्सेस असल्या कारणाने 100%ला जर 6 लाख असेल तर 60%ला 3,60,000 आणि 80%ला 4,80,000 इतका त्याच्यासाठी खर्च येणार आहे. दुसरा खर्च जर तुम्हाला बघायचं म्हटलं तर व्हेरिएबल वर्क्स ओव्हरहेड. आता हे 2 लाख रुपये इतके दिलेले आहे. आता हे व्हेरिएबल असल्या कारणाने आपण या ठिकाणी बेसिक वेजेस दुसरा एलिमेंट घेणार. याचं कारण असं की आपल्याला पहिल्यांदा काय करायचं तर प्राइम कॉस्ट काढायचं. प्राइम कॉस्ट म्हणजे काय, ते इट इज अ टोटल ऑफ ऑल द डायरेक्ट एक्सपेन्सेस विच मीन्स डायरेक्ट मटेरियल, डायरेक्ट वेजेस अँड डायरेक्ट एक्सपेन्सेस. आणि त्यामुळे आपण या ठिकाणी मटेरियल मध्ये बेसिक वेजेस जे आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेली आहे, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बेसिक वेजेसची किंमत 80,000 इतकी दिलेली आहे. तर 80,000 ही आपल्याला 100%ला आहे. मग जर 100%ला 80,000 असेल तर 60 ला किती, आणि बेसिक वेजेस आपल्याला या ठिकाणी 2 लाख रुपये इतके दिलेले आहे. आणि जर 100%ला 2 लाख असतील तर 60%ला म्हणजेच 100 भागिले 2 लाख भागिले 100 गुणिले 60 बरोबर 1,20,000 आणि 2 लाख भागिले 100 गुणिले 80 बरोबर 1,60,000 ही आपली वेजेस येणार आहे. तिसरा एलिमेंट आपण या ठिकाणी ऍड करणार आहोत तो म्हणजे प्रोडक्टिव्ह
एक्सपेन्सेस. तर तुम्हाला इथे दिसत असेल की प्रोडक्टिव्ह एक्सपेन्सेस जे फिक्स आहेत त्याची कॉस्ट किती दिली आपल्याला 80,000 दिली आणि व्हेरिएबल जे आहेत ते 40,000 आहे. आणि त्यामुळे पहिल्यांदा आपण इथे व्हेरिएबलचा जो एलिमेंट आहे तो लिहून घेणार आहोत आणि व्हेरिएबलच्या एलिमेंटच्या बाबतीत जर सांगायचं म्हटलं तर व्हेरिएबल ही आपल्याला 100% किती दिली होती 40,000. तुम्ही इथे पाहू शकता प्रोडक्टिव्ह एक्सपेन्सेस मार्जिनलमध्ये 100% कॅपॅसिटीला किती दिले 40,000. मग 100% कॅपॅसिटीसाठी 40,000 असतील तर 60% किती असणार आहेत 24,000 आणि 80% ते किती असतील 32,000. म्हणजेच 40,000 भागिले 100 गुणिले 60 आणि 40,000 भागिले 100 गुणिले 80 केल्यानंतर तुम्हाला व्हेरिएबल जी कॉस्ट आहे ती कॉस्ट किती येणार आहे 24, 32 आणि 40,000. मग तुम्ही या ठिकाणी प्राइम कॉस्ट घेऊ शकता. आता इथे मी फिक्स प्रपोर्शन घेतलं नाही कारण की प्राइम कॉस्ट काढत असताना कुठल्याही प्रकारे या ठिकाणी फिक्स प्रपोर्शन या ठिकाणी आपण घेत नसतो, म्हणून फक्त या ठिकाणी व्हेरिएबल एक्सपेन्सेस आपण घेतलेले आहेत. आणि 60%ला प्राइम कॉस्ट येणार आहे 5,04,000, 80%ला येणार आहे 6,72,000 आणि 100%साठी आपली प्राइम कॉस्ट असणार आहे 8,40,000. आता जर आपण प्रश्नाकडे पाहिलं तर दुसरे आपल्याला विचारलेले आहे म्हणजे वर्क कॉस्ट. वर्क कॉस्ट म्हणजे काय तर फॅक्टरी ओव्हरहेड्स. आता या ठिकाणी इथे तुम्ही बघू शकता व्हेरिएबल वर्क्स ओव्हरहेड्सची किंमत 2 लाख रुपये दिलेली आहे आणि म्हणून प्राइम कॉस्ट मध्ये आपण ऍड करताना फॅक्टरी ओव्हरहेड्स ऍड करणार आहे आणि फॅक्टरी ओव्हरहेड्स मध्ये पहिला जो मुद्दा असेल आपला तो म्हणजे काय व्हेरिएबल. व्हेरिएबल म्हणजे जो बदलत जातो. 100%साठी 2 लाख आहे तर 60%साठी किती म्हणजे 2 लाख भागिले 100 गुणिले जर तुम्ही 60 केलं तर 1,20,000 इतकी त्याची किंमत येणार आहे. सिमिलरली 80% कॅपॅसिटीसाठी 1,60,000 रुपये इतके येतील आणि 100% कॅपॅसिटीला वर्क्स ओव्हरहेड आपले येणार आहे 2 लाख. दुसरा जो फॅक्टरीचा ओव्हरहेड आहे तो म्हणजे फिक्स प्रोडक्शन ओव्हरहेड. इथे या ठिकाणी व्हेरिएबल प्रपोर्शन घेतलाय आपण आणि फॅक्टरी ओव्हरहेड मध्ये आपण फिक्स प्रोडक्शन ओव्हरहेड घेतलेला आहे. तर जर प्रश्नामध्ये तुम्ही बघितलं तर फिक्स प्रोडक्शन ओव्हरहेड ही 80,000 100% कॅपॅसिटीला आहे. मग हे सगळीकडे सिमिलर असणार कारण की याचा प्रपोर्शन कसा आहे फिक्स आहे, त्याच्यामुळे हे फिक्स ओव्हरहेड सगळीकडे फिक्स घेतले जातील. आणि आता याची जर तुम्ही बेरीज केली तर 5,04,000 अधिक 1,20,000 अधिक 80,000 तर बरोबर 7,04,000 ही आपली 60%ला फॅक्टरी कॉस्ट येणार आहे. तर 80% कॅपॅसिटीमध्ये 9,12,000 इतकी असेल आणि 100% कॅपॅसिटीला आपली कॉस्ट आहे 11,20,000 इतकी. या वर्क्स कॉस्ट मध्ये आता आपल्याला पुढचा एक्सपेन्सेस ऍड करायचा जेणेकरून आपल्याला कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मिळायला हवी आणि म्हणून कॉस्ट ऑफ प्रोडक्शन येण्यासाठी या ठिकाणी आपण ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ओव्हरहेड जे आहेत आपले ते या ठिकाणी ऍड करणार आहोत. मग ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस मध्ये जर तुम्ही क्वेश्चन मध्ये पाहिलं तर या ठिकाणी तुम्हाला असं दिसून येईल की ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस हे रिजिड आहेत म्हणजे फिक्स किती आहेत तर 40,000 आहेत. मग ते सगळ्या लेवल ऑफ ऍक्टिव्हिटीजला 40,000 हे फिक्स अमाऊंट असणार आहे. आणि मग जेव्हा तुम्ही हे फिक्स ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपेन्सेस ऍड कराल तेव्हा तुम्हाला जे मिळणार आहे ती कॉस्ट ऑफ प्रोडक्शन आणि त्याची बेरीज 60%ला 7,44,000, 80%ला 9,52,000 आणि 100% कॅपॅसिटीमध्ये 11,60,000 इतकी त्याची कॉस्ट असणार आहे. आता या कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मध्ये ऍड आपल्याला सेलिंग आणि डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स करावं लागतील. मग सेलिंग आणि डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड करत असताना इथे तुम्ही पाहिलं की 10% प्रपोर्शन हा फिक्स आहे, बाकी जो 90% प्रपोर्शन आहे तो व्हेरिएबल. मग आपण इथे याचं क्लासिफिकेशन करूया. पहिल्यांदा सेलिंग ओव्हरहेड आपल्याला दिलेले आहेत 1,20,000. यापैकी आपल्याला जे काही फिक्स आहेत ते 10%. मग 10% म्हणजेच किती तर 12,000 आणि मग हे 12,000 सगळीकडे आपण फिक्स आहेत म्हणून 12,000 1,20,000 मधून उरणार गेले 12,000 म्हणजे उरणार आपल्याकडे 1,08,000. 1,08,000 हे आपले जे आहेत ते आपल्याला सगळ्या ऑल लेवल ऑफ ऍक्टिव्हिटीसाठी त्याचा उपयोग करायचा आहे. मग ऑल लेवल ऑफ ऍक्टिव्हिटीसाठी उपयोग करत असताना 60% कॅपॅसिटीमध्ये त्याची कॉस्ट येणार आहे 64,800. 80% कॅपॅसिटीमध्ये त्याची कॉस्ट येणार आहे 86,400 आणि 100% कॅपॅसिटीला याची कॉस्ट येणार आहे 1,08,000. म्हणजेच 1,08,000 भागिले 100 गुणिले 60, 1,08,000 भागिले 100 गुणिले 80 हे जर तुम्ही केलं तर आपल्याला या ठिकाणी 100% कॅपॅसिटीला या ठिकाणी तुम्हाला कॉस्ट 1,08,000 दिसेल. 60%ला आणि 80%ला 64,800 आणि 86,400 इतकी तुम्हाला कॉस्ट दिसून येईल. यानंतर सेलिंग आणि डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स ऍड केल्यानंतर टोटल कॉस्ट आपल्याला येण्यासाठी डिस्ट्रीब्युशन कॉस्ट सेपरेटली दिलेली आहे. या ठिकाणी तुम्ही इथे पाहू शकता आपल्याला डिस्ट्रीब्युशन कॉस्ट 80% व्हेरिएबल आहे म्हणजे 20% प्रपोर्शन फिक्स आहे. मग डिस्ट्रीब्युशन कॉस्ट जी आहे टोटल 60,000 आहे त्यापैकी 80% व्हेरिएबल आहे म्हणजे फिक्स किती आहे तर 20%. मग 60,000च्या 20% म्हणजे 12,000 फिक्स आहे. सगळीकडे आपल्याला फिक्स एक ठिकाणी लिहून घ्यावे लागेल की जी ऑल लेवल ऑफ ऍक्टिव्हिटीला समान असेल.
आणि 80% जो व्हेरिएबल प्रोपोर्शन राहिला म्हणजेच 12,000 म्हणजे 60,000पैकी 48,000 हे आपले व्हेरिएबल आहेत. तर 48,000 हे 100% आहे. मग 48,000 भागिले 100 गुणिले 60 केल्यानंतर तुम्हाला 60% साठी जी कॉस्ट येणार आहे ते 28,800 असेल. 80% साठी येणारी कॉस्ट 38,400 आहे आणि 100% कॅपॅसिटीला आपली जी कॉस्ट आहे ती किती आहे? 48,000 आहे. मग जर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन मध्ये तुम्ही सेलिंग आणि डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड ऍड केल्यानंतर तुम्हाला जी कॉस्ट येणार आहे त्या कॉस्टला तुम्ही म्हणणार आहात कॉस्ट ऑफ सेल्स किंवा टोटल कॉस्ट असं म्हणतो आपण. आणि या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलंय कॉस्ट ऑफ टर्नओव्हर. तर 7,44,000 अधिक सेलिंग प्लस डिस्ट्रीब्युशनची बेरीज केली तर 8,61,600. 80% कॅपॅसिटीमध्ये 11,08,000 आणि 100% कॅपॅसिटीमध्ये आपल्याला जी कॉस्ट येणार आहे ती 13,40,000 इतकी येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा असा आपला सिंपल प्रॉब्लेम होता की ज्याच्यामध्ये आपण फ्लेक्सिबल बजेट काढलेलं आहे. 100% कॅपॅसिटीला खर्च दिलेले असताना जेव्हा फिक्स आणि व्हेरिएबल असे खर्च दिले असतील